हॅलो फ्रेंड्स, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आहे 25 एप्रिल आणि 25 एप्रिलला माझ्या 2 ब्राईड आहेत. तर आणि दोघींचाही टायमिंग फंक्शनचं एकच असणार आहे संध्याकाळी. तर आज त्यांचा हळदीचा मेकअप मी करणार आहे. तर तो मी कसा मॅनेज करते हे मी तुमच्यासोबत शेअर करते. तर मग चला स्टार्ट करूया. ब्राईड होती कुरुकवाड्याची, जे शिंदखेड्याच्या जवळच एक गाव आहे. तर फर्स्ट टाईम ही माझ्याकडे आलेली, कारण तिला एका मैत्रिणीने सजेस्ट केलेलं इकडे पार्लरचं. आणि तिने इन्स्टा आय डी माझी पाहिलेली होती, तर त्याच्या अकॉर्डिंगच ती मेकअपसाठी आलेली. पण तिचा जो फर्स्ट एक्सपिरियन्स होता मेकअपविषयी, तर तो खूप खराब असल्यामुळे ती खूप अनकम्फर्टेबल होती मेकअपच्या बाबतीत. आणि तिला मग प्री डेमो मी दिलेला, कारण तिची जी स्किन होती ती खूप प्रॉब्लेमॅटिक होती, कारण ऑइली आणि ड्राय अशी मिक्स तिची स्किन होती. आणि प्लस तिला पिंपल आणि पिंपलचे डाग हेही तिच्या फेसवर होते. त्यामुळे मी तिला प्री डेमो दिलेला, कारण तिचा कॉन्फिडन्स घेणं ते खूप गरजेचं होतं. तर मी तिला आधी एके दिवशी प्री डेमो दिलेला आणि दिवसभर तिने तो मेकअप तसाच ठेवलेला. त्यानंतर तिला कॉन्फिडन्स आलेला की हां, मेकअप मला सूट होतो आणि मेकअप छान वाटतो आहे. कारण बऱ्याच वेळा असं असतं ना, की आपण मेकअप कधीच एवढे हेवी मेकअप केलेले नसतं, आणि त्याच्यात जर तुमचा बॅड एक्सपिरियन्स असेल तर बऱ्याच वेळा आपल्याला असंच वाटतं की मेकअप केल्यानंतर आपण चांगले दिसत नाही, किंवा मेकअप आपल्याला सूट नाही करत. हे बऱ्याच जणांना मेकअपच्या बाबतीत असंच वाटतं. आणि नॅचरली जर मेकअप केल्यानंतर आपण खूप वेगळे दिसत असू, की आपण जे आहेत तेच मेकअप नंतर दिसायला हवेत. नाहीतर ते म्हणतात ना, की एक नॅचरल लूक जर तुमचा झालेला नसेल, एक डमी लूक जर तुमचा करून दिलेला असेल, तर तो कोणालाच आवडत नाही पाहायला, की आपण जे आहेत तेच मेकअप केल्यानंतर आपण तसेच दिसायला हवे. तर बस तसाच मेकअप मी तिचा अगदी नॅचरल आणि सोबर लुक ठेवलेला होता. तर तिला खूपच आवडला तो लुक आणि खूप सुंदर अशी ती रेडी झालेली. त्यानंतर मी लगेच वर्सूसला निघाली, कारण सेकंड ब्राईड ही माझी रंजाण्याची होती आणि तिचं लग्न वर्सूस इथे होतं. तर लगेचच मी वर्सूसला निघाली आणि तिचा मेकअप मी लगेच तिकडे जाऊन स्टार्ट केलेला. तर बाहेर असं असतं ना, की तिचं इकडे लग्न असल्यामुळे तिला ज्यांनी जो रूम प्रोव्हाइड केला होता, तर तिथेच मला ॲडजस्ट करून मेकअप करायचा होता. पण मी पटापट तिथे गेल्यानंतर मी अगदी स्पीडली माझं काम स्टार्ट केलं आणि खूप छान लुक तिचाही क्रिएट झाला हळदीचा. ती राजपूत असल्यामुळे तिने गुजराती साडी वेअर केलेली होती आणि ज्वेलरीही तिला खूप सुंदर दिसत होती. एक राजस्थानी ज्वेलरी मी तिला वेअर केलेली होती आणि ज्वेलरी ही माझीच होती, कारण सगळ्या ब्राईडच्या ज्वेलऱ्या ज्या आहेत त्या सगळ्या मी माझ्या पार्लरलाच असतात. आणि त्याच्या अकॉर्डिंग मी त्यांना त्यांच्या लुकच्या अकॉर्डिंगच ज्वेलरी वेअर करते. तर बघा, अशा प्रकारे खूप सुंदर असा लुक तिचा रेडी झालेला होता. तर खूप छान ती दिसत होती. आणि मी खूप खुश होती, कारण मी दोघीही वेळेत माझ्या हळदीच्या ब्राईड रेडी केल्या होत्या आणि रेडी करून बस मी निघाली होती शिंदखेड्यासाठी. तर बस फर्स्ट डे तर माझा खूप छान गेलेला आणि माझं कामही खूप छान झालेलं, त्याच्यामुळे मी रिलॅक्स झाली. बस आता सेकंड डेची काळजी होती आणि सेकंड डेला माझे 3 मेकअप होणार होते, कारण आधी सकाळी मला राजपूत ब्राईडचा एक रजवाडी लूक करायचा होता. त्याच्यानंतर परत शिंदखेड्याला येऊन मला माझी जी ब्राईड होती दुपारच्या लग्नाची ती कंप्लीट करायची होती. आणि संध्याकाळी परत मला राजपूत ब्राईडचा संध्याकाळचा मेकअप करायचा होता. त्याच्यामुळे मी आता निघाली सकाळी आधी वर्सूसला येण्यासाठी, आणि वर्सूसला माझ्या ह्या ब्राईडचा आता मला रजवाडी लूक कंप्लीट करायचा होता. तर मी अगदी फटाफट तिचा रजवाडी लूक केला आणि अगदी सेटल आणि सोबर असा लूक मी तिचा ठेवला होता. पिंक कलरची तिची रजवाडी होती, त्याच्यामुळे त्याचा अकॉर्डिंगच मी तिचा आय मेकअप घेतलेला. तर तिनेही तिचं जे रिव्ह्यू होता मला आतल्या दिवसाचा तिने मला शेअर केलेला. ती म्हटलेली की नाही, माझा मेकअप खूपच छान झाला होता. आणि कसं असतं ना, की तुम्ही खेड्यात असा की तुम्ही शहरात असा, पण तुमचा सेटल लूक सगळ्यांना आवडतो. डमी लूक कोणालाच आवडत नाही. त्याच्यामुळे मेकअप हा तुमचा सेटल आणि सोबर असेल तर तो खूपच छान दिसतो. तर अशा प्रकारे माझी रजवाडीची ब्राईड मी कंप्लीट केलेली
आणि खूप छान ती दिसत होती, तुम्ही पाहू शकता. आणि लगेच मला निघायचं होतं कारण माझी पार्लरला मला सेकंड ब्राईड करायची होती. त्यामुळे मी लगेचच पार्लरला आली आणि बस माझी ब्राईडही पोचली होती पार्लरला आणि तिचा मेकअप मी लगेच स्टार्ट केला. तिलाही ती खूप खुश होती कारण ती मेकअपविषयी तिला जी भीती होती तिची ती भीती निघालेली होती. कारण तिचा हळदीचा लूक खूपच सुंदर झाला होता आणि सगळ्यांना खूपच आवडलेला. तर तिनेही मला रिव्ह्यू तिचा शेअर केला. तर खरंच मला खूपच छान वाटलं की आपल्या कामाची जेव्हा कोणी पावती देतं, आपल्याला सांगतं की हां की खूपच आवडला मेकअप आणि खूप सुंदर झालेला होता. तर खरंच मला ते ऐकून खरंच खूप छान वाटलं. कारण तिच्या बाबतीत मी जेवढ्याही वेळेस ती माझ्याकडे आलेली प्री ट्रीटमेंटसाठी, तर त्यावेळेस तिचं एकच असायचं, सगळं झाल्यावर म्हणायची की हां नाही, मला मेकअपची खूपच भीती आहे, तर माझा मेकअप होईल ना व्यवस्थित. त्याच्यामुळे तिच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्ही पाहू शकता की ती किती कम्फर्टेबल बसली होती. बिलकुल तिच्या मनात थोडाही एकही असा काही प्रश्न नव्हता की हां माझा लूक कसा होणार आहे, कसा होईल काय. त्या दिवशी ती काहीही नाही बोलली आणि अगदी बिनधास्त ती मेकअपला बसलेली. तर खूप छान लूक तिचा सेकंड लूक मेकअपचा खूप छान झालेला आणि तिने शालू पैठणी वेअर केलेली होती. तर खूप सुंदर अशी ती दिसत होती. तर बऱ्याच वेळा तर असं असतं की बऱ्याच ब्राईडचे आता घागरे असतात, पण ह्या ब्राईडचं वेगळं होतं काहीतरी कॉस्च्युम. तर खूप सुंदर ती दिसत होती. शालू तिने वेअर केलेला आणि त्याच्यावर ग्रीन कॉन्ट्रास्ट ज्वेलरी मी तिला घातली होती. तर पूर्ण साडीला आधी प्रेसिंग करून घेतलं. तर याच्याने काय असतं ना की साडीचं जे फिनिशिंग आहे, ड्रिपिंग आहे, ते खूप परफेक्ट दिसतं आणि लूक अजून उठून दिसतो ब्राईडचा. त्याच्यामुळे तिची पूर्ण साडी मी व्यवस्थित प्रेसिंग करून घेतलेली. तर ह्या काही खूप बारीक गोष्टी असतात ज्या आपल्याला काळजीपूर्वक करायच्या असतात. त्याच्यामुळे खूप सुंदर असा लूक तिचा क्रिएट झालेला आणि वेळेत ती 12 वाजेपर्यंत मी तिला रेडी केलेलं होतं. त्याच्यामुळे ती पण खूप खुश होती की मला वेळेत तुम्ही रेडी केलेलं आहे. कारण काय असतं, बऱ्याच वेळा जर आपल्याला लेट झालेलं असेल तर सारखे घरून कॉल येत राहतात आणि त्याच्यामध्ये ब्राईड पण अनकम्फर्टेबल होऊन जाते. पण 12पर्यंत मी तिचा मेकअप कंप्लीट करून ती माझ्या इथून निघून गेलेली आणि त्यानंतर मला 3 वाजता लगेच सेकंड ब्राईडसाठी परत मला वर्सूसला जावं लागणार होतं. कारण ती राजपूत ब्राईड असल्यामुळे तिचा मेकअप संध्याकाळचं लग्न असतं, तर तो संध्याकाळीच मला कंप्लीट करायचा होता. तर मी परत इकडे वर्सूसला आलेली आणि बस मी इकडे येऊन मेकअप स्टार्ट केलेला. तर बाहेर असं असतं ना, पार्लरला असल्यावर आपल्याकडे सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात, पण बाहेर आपल्याला बऱ्याच गोष्टी मॅनेज कराव्या लागतात. तर तुम्ही आता पाहू शकता की ब्राईडसोबत आलेल्या ज्या लेडीज होत्या त्या तिथे बसून पाहत होत्या आणि बस मी तिथेच तिचा मेकअप करत होती. तर त्यांच्या गप्पा अशा होत्या की बऱ्याच ठिकाणी असं असतं की ब्युटिशियन आल्यानंतर ती रूममधून सगळ्या लेडीजला बाहेर काढते आणि दरवाजा बंद करून घेते किंवा बऱ्याच वेळा ब्राईडचं असं असतं की नाही मला कूलर हवा आहे, इथे गरम होतं आहे किंवा मेकअप व्यवस्थित होणार नाही, अशा बऱ्याच काही गोष्टी असतात. पण मी तिथे काहीच न बोलता माझं जे काम आहे ते कंप्लीट करत होती. तर ते ब्राईडच्या ज्या रिलेटिव्ज होत्या त्या मला म्हटलेल्या की तुम्ही काल पण आल्या आणि कालही तुम्ही 2 लूक केले, आजही तुम्ही मेकअपला आल्या, पण तुम्ही आम्हाला काही रूम बाहेर काढलं नाही. तर त्याच्यामुळे त्यांना खूपच छान वाटलं आणि एवढ्या गरममध्ये तुम्ही मेकअप केला आणि तरी खूप परफेक्ट तुम्ही काम केलेलं. तर खरंच मला पण खूप छान वाटलं त्यांच्याकडून ते ऐकून की असं काही नसतं की मेकअपचं नॉलेज किंवा मेकअपचं हे डोळ्याला जी गोष्ट चांगली दिसते तर त्याची स्तुती सगळेच जण करतात. त्याच्यामुळे तोही लूक माझा खूप छान झाला. त्या ब्राईडचा वेळेत मी तिला कंप्लीट केलं आणि त्याच्यानंतर घरी आल्यावर माझी परत पार्लरला मेहंदीची ब्राईड होती. त्याच्यानंतर मी लगेच मेहंदीची ब्राईड केली आणि तिचंही वेळेत मेकअप होऊन ती लगेच निघाली होती. तर अशा प्रकारे दोघी दिवसाचे मेकअप माझे खूप सुंदर झाले आणि ब्राईडही खूप खुश झाल्या. तर माझे दोघी दिवसाचे ब्राईडचे मेकअप तुम्हाला कसे वाटले तर ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि मला खरंच आज खूपच छान वाटतं आहे की माझ्या दोघीही ब्राईड मी वेळेत कंप्लीट केल्या
आणि सगळे मेकअप माझे खूप छान झाले. कारण बऱ्याचदा असं असतं ना की कामाचा प्रेशर असतो, वेळेत आपल्याला काम कंप्लीट करायचं असतं, पण जेव्हा ते काम आपलं कंप्लीट होऊन जातं तर खरंच तो आनंद खूप वेगळा असतो. तर त्यावेळेस आपल्याला थकवाही वाटत नाही. तर अशा प्रकारे मी माझ्या दोघीही ब्राईड खूप सुंदर कंप्लीट केल्या आणि तुमच्यासोबत ही माझी 2 दिवसाचे पूर्ण मेकअप ट्युटोरियल मी तुमच्यासोबत शेअर केलं. तर तुम्हाला खरंच माझे हे दोघी दिवसाचे मेकअप कसे वाटले तर मला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तर थँक्यू.